वारंवार खचत आहे आणि प्रवाशांचे देखील हाल होत आहेत. हा जो पूल नवीन आता काल नदीवर चालू केला होता तयार केला वारंवार खचलेला आहे. तो तिथला भराव पहिल्यांदा खचला आणि त्यानंतर आता मोठमोठे खड्डे पडले त्याच्यात. ते सुद्धा सदोष काम झालं असेल तर त्याची चौकशी करून योग्य तो अहवाल घेऊन कंत्राटदारावरती कारवाई करावी अशी माझी मागणी नक्की राहील. पण अनेक वेळेला असं पाहतो की ज्यावेळेला खूप उंचीचा भराव होतो आणि पाऊस पडतो त्यावेळेला तो खचतही जाऊ शकतो. मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरचं अजिबात समर्थन करणार नाही. सदोष काम झालं असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई झालीच पाहिजे अशी खासदार माझी मागणी. साहेब, आपण प्रयत्न करून आंबेडचा जो पूल आहे त्याचं नूतनीकरण केलं, मात्र परवा फार मोठं बार्स त्याला येऊन धडकलं आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावरची वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करावी लागलेली आहे. या बाबतीत प्रशासनाला काय सूचना आहे? प्रशासनाला माझ्या तात्काळ सूचना राहतील. मी महसूल मंत्र्यांना सुद्धा भेटेन आणि बार्ज कसं त्या ठिकाणी जाऊन धडकलं त्याची चौकशी झालीच पाहिजे. एकेकाळी बॅरिस्टर अंतरे साहेबांनी सगळी खाडीवरची पूल, साळवची खाडी असेल म्हणजे रेवदंड्याचा आंबेत खाडीवरचा पूल असेल, दादलीच्या तिथला पूल असेल, कोळ आंबेतमधला पूल असेल, ही सगळी अंतरे साहेबांच्या कर्तव्यातून त्यावेळेला उभे राहिले. अशा वेळेला अनधिकृत उत्खननाच्यामुळे मोठमोठे बार्जेस पुलाला धडक देत असतील ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्याची चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि पुलाच्या आसपास उत्खनन करण्याची परवानगी दिली गेली असेल तर ती ताबडतोब थांबवलीच पाहिजे असा खासदार माझा आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.